कवलजीत सिंग रंधावा. वैयक्तिक पहिला सांघिक आताच उदयास आलेला फलंदाज नाव गाजून गेलाय. व पहिला चेंडू फिरकावून दिलाय. स्क्वेअर कणकणीत असा लांब लचक षटकार अंडरराईज केला होता 6 धाबांसाठी. षटकाराने धावसंख्या पुढे जाते. छेप घेते 7 धाबाच्या घरात. बिनबाद 7. 4 चेंडू नंतर 3 चेंडू नंतर धावसंख्या होते संघाची 7. बिनगडीबाद 7. पहिला षटकार येतो या डाबातील ओमीच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज कबलजीत. राईट आर्म ऑन द विकेट. चौथा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अंडरराईज केलाय. आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार 6 धाबांसाठी. जातोय संघ पुढे 6 धाबाने 13 या धाबसंख्येवर. खरंच कौतुक असेल या फलंदाजाचं ओमियाचं. बॅक टू बॅक दुसरा षट गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत पुढे डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा ओ स्टेप केला होता आणि गेलाय नो चेंडू. चांगली कामगिरी पार पडत असेल. नो बॉल फ्री हिट. डॉट चेंडू निघाला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मारण्याच्या नादात सकतायत. बॅटची थोडीशी कट जाते. आबे फ्रॉम द बॉडी होता पण तिथं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी चांगली करतोय. एकदा भेटे एकदा बने संघ जातोय 32च्या घरात. एक गडी बाद 32. शेवटचा चेंडू आज 2 चेंडू आहेत 2. संघ पुढे जातो 40च्या घरात. धावसंख्या होते 2 षटक. 4 चेंडू नंतर 40. समोर आहे दुसरा चेंडू स्पेस करण्यासाठी. पहिला चेंडू सन्मान दिला होता. आल्या मारण्याचा प्रयत्न नव्हता केला. दुसरा चेंडू खेळण्यास सज्ज होते फलंदाज यश पाटील. चांगला चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेने गेला होता. तिथं क्षेत्ररक्षकामध्ये गफलत झाली. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल कव्हर पॉइंटचा. तो एकदा भेटेल. एकदा मध्ये संघ पुढे जातोय. धाबसंख्या होते संघाची 41. शेवटचा चेंडू शिल्लक बाय +1. लिस्टनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. जर पायाला आदळला असता तर दाट चेंडू जरूर गेला असता पण लिस्टनच्या थोडासा बाहेर गेला आणि अभंतर चेंडू गेला. अभंतर चेंडू धाबसंख्या पुढे जाते. बाय +1. 49च्या घरात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मारला आहे सुद्धा टेनिस क्रिकेट मध्ये आपली छाप सोडली होती. आल्या काय फलंदाजी केली होती. 50 धाबांचा विक्रम केला होता. कुपरखान्याच्या मैदानावर काय फलंदाजी केली होती या मयुरेशाने. NMTL सुद्धा गाजवलं होतं एका सीझन मध्ये या फलंदाजाने. फलंदाजी करताना आता नंतर गोलंदाजी करतो गोलंदाज मयुरेश. राईट आर्म ऑन द विकेट. पंचांच्या डावीकडून समोर वैभव. सलामी मिळालेला फलंदाज. पहिला चेंडू मारलाय. तिथं डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाब भेटेल. चांगली गोलंदाजी करतोय. समोर आहे आता फलंदाज श्रीकांत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार मयुरेश. चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑप्शनचा होता. तिथे गचाल क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक आणि जिब्बन सुद्धा गचाल क्षेत्ररक्षण करतोय. जिथे अजिंक्यची चुकी झाली तिथे मागोमाग बॅकपोर्ट काढू मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षण करण्यासाठी मिस फील्ड करेल आणि जाईल चमकार. या मिस फील्डच्या धाबा खूप झालेत. जर विचार केला 1-2 चौकार मिस फील्डच्या मुळेच गेलेत आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 74. शेवटचा चेंडू बसेल. शेवटचा चेंडू स्लागोपरचा लेनचा होता पण आपण तर चेंडू आणि वाईट काय मिस फील्ड झाले या मॅच मध्ये. जर विचार केला 15-16 धाबा मिस फील्डच्याच आलेत दिब्बा संघाला. धावसंख्या 76. शेवटचा चेंडू स्लॅब ओव्हरच्या षटकातील. पुन्हा एकदा अंडरराईज झालाय. काबू काढण्याच्या दिशेने गेला हा
लांब लचक उत्तुंग असा षटकार 6 धाबांसाठी. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 82 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 83. आजच्या दिवसातील सर्वात उत्तम असा स्कोअर कालचा विचार केला तर 94 धाबा काढल्या होत्या. 93 धाबा काढल्या होत्या. 94 टीम होत्या. निलेश खरमाले यांनी काय फलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. जर आजचा विचार केला तर सर्वात दुसऱ्या नंबरवर हा आजच्या दिवसातील स्कोअर असेल. 82 धाबा टू असतील. धावसंख्या फलकावर लागले 82 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असेल 83. एक मापक असं आव्हान ठेवलंय. जर विचार केला कुतखेल संघाचा बॅकबोन खूपच चांगला आहे. कबलजीत सिंग, नरेश म्हात्रे, अजिंक्य पाटील. आज कुठेतरी गौरव आपल्या खेळताना दिसत नाही. एक चांगला उत्कृष्ट असा ऑलराऊंडर हा गौरव बडाबे आज कुठेतरी आपल्याला खेळताना दिसत नाही. क्रिकेट आणि चित्ताचा खेळ आहे. कुठेही काही घडू शकतं. 16.20 सरासरीने धावसंख्या उभा राहायच्या संघाला. नवीन चेंडू द्यायचा. जाते सलामीची जोडी. कबलजीत सिंग, रमदाबा आणि अजिंक्य पाटील. कबलजीतचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज बऱ्याच वेळा त्याच्या नावावर ठरलेत. आणि जर विचार केला अजिंक्य पाटील ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये छाप सोडली होती. काय फलंदाजी केली होती. जेव्हा नवका फलंदाज आला होता काय फलंदाजी करायचं. उत्तुंग लांब लचक षटकार चमकार मारायचा. मध्ये थोडासा इंजर्ड झाला होता पायाच्या मुळे. तेव्हापासून थोडासा फॉर्मसाठी झगडतोय आपल्या या संघासाठी. खरंच या अजिंक्यचं सुद्धा कौतुक असेल. आपल्या संघासाठी खेळतोय नेहमी सातत्याने. चांगली फलंदाजी करतो. जाऊया तर मॅचकडे. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 82 धाबा. जर विचार केला 16च्या सरासरीने 16.20च्या सरासरीने धावसंख्या उभा राहायच्या कोपरखैरणे संघाला. आजच्या दिवसातील दुसरा सामना चालू आहे. यानंतर जो जिंकेल संघ खेळेल दिशा 11 आयरोबेलच्या संघात समोर 2 हात करताना. कालचा विचार केला श्रीकृष्ण देवा संघ 8 संघावर मात करून गेल्या फायनलच्या फेरीमध्ये एका बक्षिसावर जरी नाव कोरलंय या श्रीकृष्ण देवा संघाने. जर कालच्या दिवसाचा विचार केला काय एफर्ट दाखवला होता फलंदाजी करताना गोलंदाजी करताना. गंगाधर इंगोले तसेच निलेश खरमाले त्याचबरोबर किशोर मडे याने सुद्धा 2 मॅचेसमध्ये चांगली फलंदाजी केली होती. तिसऱ्या मॅचमध्ये थोडासा इंजर्ड झाल्यामुळे कुठेतरी चकला होता मारण्याच्या नादात. त्याचप्रमाणे जर विचार केला तर जयेंद्र मडवी एक घनगाठी फलंदाजी केली होती. कुठेतरी संघ बॅकफुटवर होता. फ्रंटफुटवर घेऊन आला होता. आणि नंतर जर विचार केला तर प्रणव मडवी याने मन जिंकून गेला होता. फायनलच्या प्रवेश मध्ये घेऊन गेला होता हा संघाला. क्रिकेट आहे. क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे. कुठेही कोणीही खेळू शकतं. शब्दांची रचना करू शकत नाही असा हा क्रिकेट आहे.
जाऊया आता मॅच कडे. बॉलिंग मारतात गोलंदाज होते उंच पूर्व गोलंदाज राकेश राहुल पहिला चेंडू कबड्डीच्या बॅटमधून इथं मिस फिल्डिंग झाली होती, फंबल झाला होता पण कुठलीही धावसंख्या मिळत नाही. पहिला चेंडू दाट जातोय. एक चांगला गोलंदाज आहे हा, पैसा क्रिकेट खेळतो कधी कधी हा गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा बॉलिंग मारतात गोलंदाज राहुल. हार्दिक स्वागत असेल जय बालाजी ग्रुप दिवाकोलीवाडा आयोजित स्पर्धेमध्ये. उद्योजक राणा अंकल तुमचं हार्दिक स्वागत असेल या मंचावर. 2 चेंडू आणि धावसंख्या होत्या संघाची 1. दुसरा चेंडू सन्मान दिला होता कबरजीत सिंगने. मारण्याचा प्रयत्न केला होता पण सन्मान दिला होता तिथे फलंदाजी करताना. बघूया जाऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. दुसरा चेंडू घेऊन येते गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज राहुल. लवकराचा गोलंदाज आहे पण त्याच्या उजवीकडून बॉलिंग करतोय. बघूया 10-12 पावलांचा रनअप. तिसरा चेंडू प्लेअर लेनचा चेंडू होता, तिथं मारण्याचा प्रयत्न केला होता पण सक्सेस नाही झाला. तीन चेंडू आणि धावसंख्या झाल्या संघाची 2. चांगला चेंडू होता, प्लेअर लेनचा होता पण मारण्यामध्ये चकले अजिंक्य पाटील. जर व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर खरंच काल कोंडण्याच्या दिशेने किंवा स्केअरलेगच्या दिशेने षटकार ठोकण्याचा प्रयत्न झाला असता. नाहीदा बॉलिंग मार्फत लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाज राहुल. चौथा चेंडू स्टेट ड्राईव्ह केला होता, फॉलो थ्रू मध्ये अडवला. काय चेंडू जज केला गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज राहुल. 4 चेंडू नंतर धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 2. कुठेतरी षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे. मानणारी पॉवर प्लेचा षटक चालू असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकार चौकार येणं गरजेचं असतं, कारण की 2 जर विचार केला 2 क्षेत्ररक्षकच बाहेर असतात. 30 यार्डच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न होईल, बॅटची कट घेऊन जाते तर गलीमध्ये एकदा बेटे एकदा बाने संघ पुढे जातो 3 या धावसंख्येवर. षटकार चौकार लागत नाही. बॅटची मागणी केली तिथं जीवन गोपाले घेऊन जाते बॅट चेंज करण्यासाठी. उत्तर बॅट हातामध्ये सरसावते तर बॅटची मागणी केली कबलजीत सिंग. धाव संख्या 5 चेंडू नंतर 3 धाबा. अजून जर विचार केला 82 धाबांचा पाठला करायचा आहे, 83 धाबांचा पाठला करायचा आहे संघ कुपरखाने 11 संघाला. मोठं आव्हान ठेवलंय. काय फलंदाजी केली होती ओमी, यश, श्रीकांत आणि वैभवाने या 4 फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती. षटकार चौकार ठोकले होते रामलचक. बघूया तर या संघामध्ये कुठला फलंदाज रामलचक षटकार मारेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज राहुल. समोर आहे कबलजीत सिंग. थोडासा बॉलिंग टाकताना भेटते गोलंदाजी करताना राहुल याला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. फ्लोरलेनचा बता इनसाइड आउट केला तरी क्षेत्ररक्षण दाबेल. क्षेत्ररक्षण करताना गपलत झाली होती पण 2 धाबा सुरक्षितपणे चांगले पार पाडतील. 2 धाबाने संघात पुढे जात आहेत. 5च्या घरात बिनगडी बाद 5 धाबा होत आहेत. चांगले गोलंदाजी केले. एकही षटकार चमकार या गोलंदाजी करताना आला नाही. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खरंच कौतुक असेल गोलंदाज राहुल याचं.
वैयक्तिक पहिलं सांघिक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. घेऊन येते गोलंदाज बायकर मॅन संग्राम. महाविकास आघाडीमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्याने किताब पटकावला होता. बाईक फटकावली होती या गोलंदाजाने. चांगला गोलंदाज आहे. आपली झाप सोडली या टेनिस क्रिकेटमध्ये. व्यवसाय क्रिकेटर झाला बघता बघता हा गोलंदाज संग्राम. चांगली गोलंदाजी करतो, सातत्याने खेळतो बेसबॉल विभाग संघाकडून. जाऊयात सामन्याकडे. एक षटकानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर 5 धावा बिनगडी बाद. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये घेऊन येते रायटा मोड विकेट समोर अजिंक्य. पहिला चेंडू मारण्याच्या नादात चकतायत. बॅटची कट घेऊन गेले डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात. काट बिहाइंड होतं फलंदाज अजिंक्य पाटील. मोठ्या आदरा बसतो संघाला. 5व्या धावसंख्येवर अजिंक्य बॅक टू पॅव्हेलियन जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय महेश म्हात्रे. एक चांगला फलंदाज. अनेक विक्रम या फलंदाजांच्या नावावर. खूप चांगली फलंदाजी केली NMPL मध्ये या फलंदाजाने. आणि अग्रकोली प्रीमियर लीग सुद्धा गाजवलं होतं गतवर्षी या फलंदाजाने. तोच फलंदाज जातोय मयुरेश म्हात्रे मैदानामध्ये. धावसंख्या भरपूर 83 धावा. एक मोठा पल्ला गाठायचा आहे या कोपरखैरणे 11 संघाला. बघूया तर कितपर मजल मारेल फलंदाजी करताना मयुरेश आणि कबलजीत सिंग रंधावा. मालिक मार्फत तयार आयटम होता विकेट. गोलंदाजी टाकताना गोलंदाज संग्राम. दुसरा चेंडू दाबरा पावलांचा रनअप. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. चांगली क्षेत्ररक्षण करतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक महेश मडबी. कुठली धावसंख्या खर्च करत नाही. चांगलं कौतुक असेल क्षेत्ररक्षकाचं. बॅक टू बॅक दुसरा डॉट जातो या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील. कुठेतरी बॅकफुटवर जातोय संघ. कोपरखैरणे संघ पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाज मारण्याच्या नादात चकताय. बॅटची कट घेऊन जाते बॅकपट पॉइंटला. एकदा भेटते. एक धावाने संघ जातोय 6च्या घरात. चांगली गोलंदाजी करतोय संग्राम. उंच पोर असलेला हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आज कौतुक असेल या गोलंदाजाचं. आज कोणीतरी संघामध्ये कमी भासते बेसबॉल दिवा संघामध्ये जर विचार केला. राकेश राव आणि विराज मडवी कुठेतरी आपल्याला खेळताना दिसत नाही या सामन्यामध्ये. जाब्यात षटकातील 4था चेंडू. स्लॉग शीट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक येईल आणि चांगला झेल गेल तिथं दीपेश मडवी. कौपांच्या दिशेने मोठा आदरा बसतो. दुसरा आदरा बसतो संघाला. 6 या धावसंख्येवर जातोय मयुरेश बॅक टू पॅव्हेलियन. मयुरेश केलीचा अंत होतोय आणि येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी जीवन भोपाले. मारलेल्या कार्पेटच्या सहाय्याने जाईल तिथे यश क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत एकदा जज करेल. एक धाबाने संघ जाईल 7 धावसंख्येवर. संत गतीचं क्रिकेट खूपच बॅक फुटवर जातोय संघ. कोपरखैरणे संघ आज आपण खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत या गोलंदाज संग्राम. शेवटचा चेंडू असेल
मारलाय तिथं क्षेत्ररक्षक ओमी केनी झेल घेईल लॉंगॉनच्या दिशेने चांगला झेल घेईल बाद होईल तिसरा हादरा बसेल संघाला जीवन बोपालेच्या स्वरूपात धावसंख्या 7 वर 2 षटक नंतर धावसंख्या होते 7 पाणी द्यायचंय दोन षटकानंतर धावसंख्या झाले 7 3 गडी बाद 7 धाबा एक संतगतीचं सुरुवात मला खूपच मागणं ठरले होते गोलंदाज कोपरखेडा संघाचे पण इथे चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाजी करताना गोलंदाज संग्राम आणि राहुल 12 चेंडूचा खेळ संपलाय 12 चेंडूमध्ये 7 धाबा 3 गडी बाद झालेत पंचांकडे दाद मागितली होती लेग बायची दाद फेटाळली तिथं कपजिल सिंग होता तिथं फलंदाजी करताना वैयक्तिक पहिलं आणि तिसरं षटक घेऊन आलाय वैभव मडबी आज कुठेतरी आपल्याला तिसरं षटक टाकताना दिसतंय नेहमी आपण कधी कधी पाहतो तर पावप्लेच्या षटकामध्ये षटक टाकतो हा गोलंदाज वैभव मडबी पण इथं बॉलिंग मार्फत तयार राईट आर्म ओव्हर द विकेट थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आपण तर चेंडूचं घोषित केलं पंचांनी धावसंख्या जाते पुढे धावसंख्या होते संघाची पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत राईट आर्म ऑफ द विकेट सन्मान दिला होता त्याचा झेल घेतलाय पुलर लेनचा चेंडू होता फक्त पंच केला होता ते चांगला झेल घेतो अक्षय शेट्टी तिथं बाद होतोय चौथा हादरा बसतो संघाला 8 या धावसंख्येवर कुठेतरी लो स्कोर मॅच म्हणावे लागेल बॅटिंग म्हणावे लागेल या कोपरखेडा संघाची जर विचार केला 82 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी षटकार चौकार येणं अनिवार्य असतं पंचांकडे दाद घेतली होती तिथे पण दात फेटाळले पंचाने एकदा भेटे लेगबायच्या स्वरूपात एक दाबाने संघ जाते पुढे संघाची धावसंख्या होते 9 पुन्हा एकदा बालिक मार्फत पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न कबूच्या दिशेने मारलाय जाते बनबावून सीमापार चबकार मला तर पहिला चबकार असेल या डावातील पहिल्या डावात जरी षटकार चौका मारले होते पण या डावातील पहिला चबकार असेल बॅट मधून येतोय फलंदाज बबलूच्या
4 धावांसाठी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते संघाची 13. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत गोलंदाजीवर वैभव माडबी पुढे येऊन मारलाय. डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा भेटे एक दाबाने धावसंख्या होते 14. अजून विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक आहे 3ऱ्या षटकातील वैभवच्या बॉलिंग मधला आणि शेवटचा षटक चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत गोलंदाज वैभव लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. एकदा विकेट बाईटच्या स्वरूपात एक दाबाने संघ जाते पुढे. धावसंख्या होते संघाची 15. चांगली गोलंदाजी करतोय वैभव माडबी. कमबॅक करून देतो आपल्या संघाला. तरी पण गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करतो नेहमी वैभव माडबी. चांगला मारण्याचा प्रयत्न होता. बॅकपट पॉइंटला जातो डीच्या स्वरूपात. एकदा भेटे डीच्या स्वरूपात. धावसंख्या होते संघाची 16. 3 षटकानंतर धावसंख्या झाले 16. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक पहिला सांघिक 4था षटक घेऊन येते गोलंदाज किशोर पाटील. ते चांगला गोलंदाज आहे BSB दिवा संघाचा. गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलांचा रनअप राईट आर्म राऊंड द विकेट टाकतोय गोलंदाजी करताना. चांगला फटका मारलाय तिथं. क्षेत्ररक्षक येईल जज करेल तोपर्यंत डीप मध्ये 2 धावा सहजतेने पार पाडतील. 2 धावाने धावसंख्या होत्या संघाची 18. कुठेतरी बॅकफुटवर आहे संघ. संघ षटकार चौकार येणं गरजेचं असतं गोलंदाजी करताना. मापक आव्हान होतं 82 धाबा. जर विचार केला तर षटकार चौकार येणं खूपच गरजेचं असतं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बाद होत आहे. सब डिसमिसल होत आहे फलंदाज. 5वा हादरा बसतो संघाला. बबलूच्या स्वरूपात बबलू जातो पॅव्हेलियन. बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येत आहेत विनेश. जातो नवीन फलंदाज विनेश. पुन्हा एकदा बॉल मार्फत तयार. 3रा चेंडू किशोर पाटीलचा. छोटा प्लेनचा भोता. बॅटची कट घेऊन घेत जातो डीच्या स्वरूपात. बॅकपर पॉइंटला एकदा भेटे एक दाबाने संघ जातोय 19च्या घरात. चांगली गोलंदाजी करतोय बेसबॉल दिवा. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धाबा. मापक आव्हान 9 चेंडू 64 धाबा. जातोय. आपटी बॉम्ब सोडला होता पण आउटसाइड ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर गेला आणि पंचांनी हात उंचाव केले. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. धावसंख्या होत्यात 20. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. 4था चेंडू किशोराचा. लरलेनचा भोता पायाला आदलून थोडासा चेंडू पुढे सरसावतोय पण धाव कुठली भेटत नाही. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे 20. खरंच कौतुक असेल गोलंदाजी करताना. राहुल संग्राम व वैभव याचं चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार किशोर पाटील. यार्कमध्ये चेंडू होता तिथं अंदर राईज केला. लाभ केला होता 6 धाबांसाठी. गेला बऱ्याच कालावधीनंतर आला हा षटकार लांगांच्या वरतून 6 धाबांसाठी. धावसंख्या होत्या संघाची 26. शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. फुलर लेनचा भोता तिथं डीप मध्ये मारला. तिथं क्षेत्ररक्षण घेईल डीप मिड विकेटच्या दिशेने. संग्राम तिथं फेकी करेल. एकदा भेटेल. षटक संपते. 4 षटकानंतर धावसंख्या होते संघाची 27. यानंतर होणारा सामना दिबिशा 11 ऐरोली. आणि जो संघ जिंकेल या सामन्यामध्ये तो संघ खेळेल दिबिशा 11 ऐरोली संघासमोर. ते माझा आवाज पोचत असेल दिबिशा 11 ऐरोली संघाचा कप्तान गणेश कारंडे तर मंचावर यायचा टॉस घेण्यासाठी याचबरोबर गोलंदाज यश पाटील उंचावर असलेला हा गोलंदाज. बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाज यश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज सरळ स्ट्रेट ड्राय केलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. सलामी दिले आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. समालोचकच्या हातात संतोष मात्रेच्या हातात 4 धाबांसाठी धावसंख्या जाते 31 वर. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज. विचार केला सुनील जरूर सामना पराभूतच्या दिशेने गेला असेल तरी पण षटकार चौकार जरूर खेचतोय. पुन्हा एकदा शाटा प्लेनचा भोता आणि बाद. बॅटची कट घेऊन गेला. कॉट बिहाइंड झाला फलंदाज सुनील. सुनील याची जागा भरून काढण्यासाठी जातोय फलंदाज हितेश. अजूनही जर विचार केला 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये अजून 52 धाबा पटकावायच्या. 4 चेंडू मध्ये तर कधीच झाल्या नाहीत 52 धावा. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवट चेंडू पर्यंत आपण मॅच पाहावीच लागते. कुठलाही संघ हारू कुठलाही संघ विजेता होऊ पण क्रिकेट हा शेवटच्या चेंडूपर्यंत संपत नाही असं घोषित केलं जातं. मग आता 4 चेंडू आणि 52 धाबा. समोर आहे हितेश. मारण्याचा प्रयत्न केला होता. शाटा प्लेनचा भोता चेंडू. कुठला चेंडू टाकला होता. अबे फ्रॉम द बॉडी चेंडू होता. डॉट चेंडू गेला. चांगली गोलंदाजी करतोय यश. कमबॅक करतोय. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकार केला होता. पण 2 चेंडू चांगले सुरेखरित्या टाकले होते. पुन्हा एकदा चौथा चेंडू त्याच पद्धतीचा होता. फिरकावून मारण्याचा प्रयत्न पण बॅकफुट पॉइंटला स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एकदा भेटते संघाला. संघाची धावसंख्या होते 28. 33 32 धावसंख्या होते. अजून 51 धाबांची गरज. 2 चेंडू आणि 51 धावा. पुन्हा एकदा शाटा प्लेनचा भोता. आपटे बॉम्ब सोडला होता. 1 बॉम्बची ताकीद दिली गोलंदाजाला. धावसंख्या जाते 33च्या घरात. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 50. फलंदाजी मार्कवर फलंदाज हितेश. मारण्याचा प्रयत्न केला होता. इथं एक धाव जरूर घेतली जाईल फलंदाजाने. एक धावाने संघ जाते पुढे. धावसंख्या होते 34. चला राकेश गणेश कारंडे दिबिशा 11 संघाचा कप्तान यायचे टॉस का बॉस घेण्यासाठी. शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 49 धाबा. जातोय